यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूरकर पाहत आहेत राजकारणातील बिन पैशाचा तमाशा। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापुरातील अनेक विषयांसंदर्भात राजकारण करून आपापली वेगळी चूल मांडणारे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी कसे विरोधकांना देखील आपलेसे करतायत हे शहरातील 10 लाख नागरिक पाहू लागले आहेत। एकमेकांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात लढून अनेकांची घरदाराची राख रांगोळी केली, मात्र एका रात्रीत जे दुश्मन होते ते त्यांचे मित्र होऊ लागले आहेत आणि जे मित्र होते ते दुश्मन होऊ लागले आहेत, असेच चित्र पाहायला मिळत आहे। मात्र सोलापुरातील विविध विकासाच्या प्रश्नावर हे नेते कधीही एकत्र आले नाहीत, हे दुर्दैव। आमदार सुभाष देशमुख यांच्या तालमीत आमदार सचिन कल्याण शेट्टी तयार झाले। शहाजी पवार आणि अविनाश महागावकर हे तर सुभाष देशमुख यांचे डावे आणि उजवे समजले जायचे, मात्र कुठे माशी शिंकली हे देव जाणे। आता हे तिघेही खंदे समर्थक सुभाष बापू पासून दूर झाले आहेत। एवढेच नव्हे तर आता आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त आमदार देवेंद्र कोठे यांना आपलेसे करून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, गणेश वानकर, इंदुमती अलगोंडा पाटील त्यांना सोबत घेऊन सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पॅनल उभे केले। आपण ज्यांचे पालकत्व स्वीकारले ते विरोधात केल्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांनी जशास तसे उत्तर देत शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही रणनीती अवलंबली। त्यामुळेच कधीही न पटणाऱ्या आमदार विजयकुमार देशमुख मालकांना सुभाष देशमुख घरी जाऊन भेटले। बळीराम काका साठे हे सुभाष देशमुख यांचे मामा। राज्यात काका पुतळ्याचं जसं पटत नाही त्याचप्रमाणे जिल्ह्यात या मामा भाच्यामध्ये पटत नव्हतं। एवढे दिवस मामा दिलीप माने यांच्या सोबत होते। दिलीप मालकांनी दूर केल्यामुळे नाराज झालेल्या बळीराम काका साठे यांची सुभाष देशमुख यांनी एक प्रकारे मामाच्या गावाला जाऊन वडाळ येथे भेट घेतली। एवढेच नव्हे तर आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सिद्धाराम म्हेत्रे एकमेकांचे राजकीय शत्रू। कल्याण शेट्टी विरोधात गेल्यामुळे सुभाष बापूंनी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे घर गाठले आणि कल्याण शेट्टी यांच्या विरोधात त्यांनी बाजार समितीसाठी म्हेत्रे यांची मदत मागितली। भाजपचे हे 4ही आमदार एकत्र येऊ नयेत म्हणूनच की काय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ही खेळी करून सोलापूरकरांना फुकटचा तमाशा बघण्याची संधी दिली अशी चर्चा सुरू आहे। सुशील कुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागे पुढे फिरणारे देखील भाजपच्या पॅनलमध्ये दाखल झाल्यामुळे काँग्रेसमध्ये देखील अस्वस्थता आहे। एकूणच सोलापूरच्या विकासासंदर्भात कधीही एक न होणारे सत्ताधारी आणि विरोधक बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकमेकांच्या दुश्मनांबरोबर दोस्ताना घडवित आहेत, हे विशेष। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 17,000 मतदारांनी बजावला हक्क। आमदार नारायण आबा पाटलांशी सरशी होणार की संजय मामा शिंदे यांचे पॅनल जिंकणार हे उद्या दुपारी स्पष्ट होणार। मोहोळ तालुक्यातील शेटफळ हद्दीमध्ये रिकाम्या पडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून मनोज डंके याचा झाला मृत्यू। या प्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम ढेरे, उपविभागीय अभियंता राठोड आणि ऑपरेटर कल्याण शेट्टी यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हा। उजनी धरणातील पाणी पातळी आली मायनसमध्ये। आता 63 TMC या मृत पाणी साठ्यावर सोलापूर जिल्ह्याची तहान भागणार। सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 10 मे रोजी होणार लोक अदालत, नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन। आज सायंकाळी सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये होणार शाहीर संभाजी भगत यांचा भीम जलसा हा गायनाचा कार्यक्रम। Spenca Premium Water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर।
सोलापूर ते गोवा या विमानसेवेचे तिकीट बुकिंग 10 मे नंतर सुरू होणार असल्याची व्यवस्थापक चंद्रेश वंजारा यांची माहिती. सोलापूर महापालिका आयुक्तांनी शास्त्रीनगर तसेच दक्षिण सदर बाजार हद्दीमध्ये सुरू असलेले 3 बेकायदेशीर कत्तलखाने केले सील. सोलापुरात 402 सूर्यनमस्कार घालणाऱ्या प्रणाली चव्हाण हिला मिळाले सुवर्ण पदक. सोलापूर जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे त्या तहसील कार्यालयात मंगळवारी काढले जाणार आरक्षण. गुड फ्रायडे निमित्त आज सोलापुरातील प्रत्येक चर्चमध्ये होणार धार्मिक कार्यक्रम, तर रविवारी साजरा केला जाणार पुनरुत्थान दिन. सोलापूर महापालिकेने सन 2025-26 या चालू आर्थिक वर्षाची मिळकत कराची बिले ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर केली जाहीर. सोलापुरातील वालचंद इन्स्टिट्यूटमध्ये 24 एप्रिल रोजी इंद्रजित देशमुख यांचे होणार सेवाभाव समर्पण या विषयावर व्याख्यान. राज्य शासनाने 65 नवीन बाजार समित्यांना मंजुरी दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आणखी 21 बाजार समित्या स्थापन होणार. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत सुरू झाले गनिमी कावा युद्ध. आमदार सुभाष देशमुख यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठोपाठ आता माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि बळीराम काका साठे यांचीही घेतली भेट. मंगळवेढा रोडवरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्पातील सुविधा, रस्त्यालगत स्ट्रीट लाईट, अंतर्गत रस्ते, स्वतंत्र MSCB DP, पाण्याची सुविधा, चिल्ड्रन प्लेग्राऊंड. ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क, स्टार बाजार जवळ, सोलापूर. संपर्क 9130 12 32 23 आणि 0217 2 38 01 23. Kia, movement that inspires. महाविद्यालयातील मुलीसोबत सेल्फी काढणाऱ्या तसेच प्राचार्याशी उद्धट बोलणाऱ्या उमर सत्तार शेख या लॅब असिस्टंट विरोधात सोलापुरातील जोडभावी पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हा. गझल गायक भीमराव पांचाळे, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री काजोल यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे जाहीर झाले पुरस्कार. 10 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह आणि 25 एप्रिल रोजी होणार पुरस्कार वितरण सोहळा. महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे आज पुण्यातील बालेवाडी येथे राज्यपालांच्या हस्ते होणार वितरण. भोर येथील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे करणार भाजपमध्ये प्रवेश. हरियाणामध्ये 2008 साली जमिनीच्या सौद्यात खासदार प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वडेरा यांनी गुंतवणूक न करताच 42 कोटी रुपयांची वर कमाई केल्याप्रकरणी ईडीने तब्बल 6 तास केली दोघांची चौकशी. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01. दाऊदी बोहरा समाजाच्या एका शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन वक्फ कायद्यात केलेल्या दुरुस्तीबद्दल व्यक्त केले आभार. भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरला 4.5 महिन्यात 10,500 परदेशी पर्यटकांनी आणि 5.25 लाख देशांतर्गत पर्यटकांनी दिली भेट. देशभरातील ESI अंतर्गत 3,77,00,000 लाभार्थी कुटुंबियांना मिळणार आयुष्मान भारत योजनेतून मोफत उपचार. डीजेच्या आवाजाची तक्रार केली म्हणून बीडमधील अंबेजोगाई गावात महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण.
वक्फ मालमत्ता 5 मे पर्यंत रद्द होणार नाही. 5 मे रोजी सुप्रीम कोर्टात पुन्हा होणार अंतरिम आदेश. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.